हरिओम. सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. डोळे अलगद मिटून घेऊया. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. यथाशक्ती 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. डावा अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करूया. उजवीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. यथाशक्ती 10 ते 15 आवर्तन करूया. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येत आहे. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. आणि या कृतीला सुरुवात. आपली आपण यथाशक्ती 15 आवर्तन करूया. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी बंद करूया. आणि डाव्या नाकपुडीने हीच कृती. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. 15 आवर्तनं झाली की कृती थांबवून उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभाती. याची देखील 15 आवर्तनं यथाशक्ती. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटलेले आहेत. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घ्यायचा. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका. कपालभातीला सुरुवात. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. यथाशक्ती 15 आवर्तनं आपली आपण. सावकाश कृती थांबूया. अंतरिक सजगता. सुरुवातीला केलेली श्वसन मार्ग शुद्धी, आता केलेली कपालभाती, या संपूर्ण क्रियांचा मनातल्या मनात मागोवा. हातांची ज्ञानमुद्रा. 3 मध्यम पट्टीतले ओंकार सलग एका लागोपाठ एक. खोलवर दीर्घ श्वास. उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. खोलवर दीर्घ श्वास. ओ. दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तम्
नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. हळूहळू कमरेतनं सरळ, दोन्ही हात खाली, हस्त माझा, नेत्र स्पर्श, अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. पाठ करा सरळ. दोन्ही पावलांमध्ये एकत्रित ताण देऊया पावलांच्या बोटांमध्ये. आणि अंगठा आतमध्ये, मग त्यावर चार बोट फोल्ड करायचे आहेत. पुन्हा जास्तीत जास्त ताण, जेवढी तुम्हाला बोट ताणता येतील तेवढी ताणायची आहेत. मग चार बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन. जास्तीत जास्त ताण, अंगठा आतमध्ये, मग चार बोट. बरोबर. पुन्हा ओपन करूया. रिलॅक्स. पावलं स्वतःकडे खेचून घेऊया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे ताणूया. स्वतःकडे, जमिनीकडे. बरोबर. पुन्हा पावलं मध्यभागी आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. एक, दोन, तीन. बरोबर. प्रत्येक कृती करताना तिकडे आपलं मन असेल, जाणीव असेल. आणि आता विरुद्ध बाजूने तीन वेळा. एक, दोन. संपूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मध्ये आपली किती हालचाल होतीये हे आपले लक्ष देत कृती थांबायचंय. आणि आता आपला जो उजवा पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल जास्तीत जास्त आपल्या सीटच्या जवळ घ्या. आणि एका हाताने दुसऱ्या, आपल्या हाताचा विळखा द्यायचा उजव्या पायाला समोर. हा, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. बरोबर. पाठकणा सरळ असेल. पाठकणा सरळ. आता श्वास घेत मान वर घेऊया. आणि श्वास सोडत कपाळ किंवा नाक गुडघ्यातले. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त मान वर घेण्याचीच कृती करा. पुढे घेण्याची कृती करू नका. बाकीच्यांनी श्वास घेत मान वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. हा. आता जो आपण हाताचा विळखा समोर न घातलाय तो आता थोडासा थोडासा तो सैल करा आणि खालच्या बाजूने घाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं पुन्हा एकदा कोपर पकडा. बरोबर. म्हणजे आपला गुडघ्यातनच पाय आता वर खाली होईल. बरं, आता हे अगदीच अनइझी वाटलं तर मग हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. आणि समोर तशा प्रकारे विळखा दिला तरीही चालेल. ठीक आहे, तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आणि आता उजवा पाय आपल्याला वर घ्यायचा आहे, खाली ठेवायचा आहे. बरोबर. पाय वर, गुडघ्यातनं सरळ आणि खाली. वर, खाली. वर, खाली. वर, खाली. पुन्हा पाय वर घ्या आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. एक, दोन. खाली पाय येऊ देत, खाली येऊ देत. अंगठा जमिनीला लागू देत. बघा, यथाशक्ती प्रयत्न करा. आज जरी नाही झालं तरी उद्या नक्कीच होईल. हा विश्वास आपण आपल्यावर ठेवायचा आहे. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज. दोन, तीन, चार, पाच. सावकाश उजवा पाऊल आधी खाली टेकवा. उजवा पाय सरळ करा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. डावा पाय फोल्ड करूया. त्याला समोरनं हाताचा विळखा देऊया. कोपरं पकडता नाही आली तर हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा. पाठकडा मात्र सरळ, कुठेही पाठीतनं पोक नाही काढायचाय. आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत मान वर,
श्वास सोडत खाली, हनुवटी गळ्यात. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मान सरळ. आता हातांचा विळखा खालच्या बाजूने. बरोबर. आता जास्तीत जास्त डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचलायचा, खाली घ्यायचा. पाय वर आणि पाऊल खाली जमिनीला टेकवायचं. पुन्हा वर घ्यायचं. म्हणजे मधल्या वरच्यावर कृती न करता पूर्ण कृती होते. बरोबर. आणि आता रोटेशन क्लॉकवाईज. 1, 2, 3. विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झालं की थांबायचं. पाऊल जमिनीला टेकवायचं. डावा पाय सरळ करायचा. थोडा वेळ विश्रांती. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, हात मागे, पाठकणा सरळ. उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. ज्यांना पोटरीचा त्रास आहे, पोटऱ्या दुखतात किंवा गुडघे दुखीचा त्रास किंवा पायाला पेडगे येतात, तर त्यांच्यासाठी हे लाभदायक ठरतं. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जॉईंट पेन होतो. तर आता उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. ठीक आहे. आता उजवा पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा वर उचलायचा, खाली ठेवायचा. उजवं पाऊल स्वतःकडे खेचलंय, हा, आणि अगदी सावकाश करा. पुन्हा एकदा जास्तीत जास्त वर गुडघ्यातनं सरळ ठेवून आणि खाली. पाय वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. उजवा पाऊल रिलॅक्स करा. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या. उजवा पाय रिलॅक्स, डावं पाऊल स्वतःकडे खेचलंय आणि आता डावा पाय वर उचलूया, खाली ठेवूया. वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. सावकाश डावा पाय रिलॅक्स करा. थोडा वेळ विश्रांती. सुखासन घालूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. कुठलाही एक पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीला लावून घ्या. आणि पोटरी आणि मांडीच्या मध्ये जी गॅप आहे त्याच्यामध्ये दुसरं पाऊल फिक्स करून घ्या. पाठकाणा सरळ करून घ्यायचा आहे. दोन्ही हात समोर. हातांच्या पाचही बोटांमध्ये ताण देऊया. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या, स्ट्रेच द्या, स्ट्रेच द्या. आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. घट्ट मूठ वळून घ्यायची. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त स्ट्रेच, स्ट्रेच. 4 बोटं फोल्ड करून मग त्यावर अंगठा. पुन्हा घट्ट मूठ. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. पुन्हा ओपन करायचं. जास्तीत जास्त ताण. अंगठा आतमध्ये, मग 4 बोटं. हाताची मूठ घट्ट वळवली आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत आणि फक्त हाताची मूठ वर खाली करायची. संपूर्ण कोपरं न हलवता फक्त हाताची मूठ. हाताची कोपरं सरळ असतील, जमिनीला समांतर. बरोबर. हं. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि फक्त रोटेशन मुठीमध्ये क्लॉकवाईज. बरोबर. आणि विरुद्ध बाजूने 4 ते 5 वेळा. थोड्याशा सलग कृती करणार आहोत आता या पुढच्या. पुन्हा आता हाताची मूठ ओपन करायची आहे. दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताची बोटं खांद्यावर आणि शोल्डर रोटेशन, कोपरं जॉईंट. सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वासाकडे लक्ष देऊन कृती अगदी सावकाश करा. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. पुन्हा कोपरं जॉईंट. आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. अगदी सावकाश कृती. श्वासाकडे लक्ष आणि कृती ही आपल्या श्वासाप्रमाणे करण्याचा प्रयत्न. 3 वेळेला क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज.
3 वेळा झालं की थांबायचं. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. करूया नेक रोटेशन. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. फक्त आता हनुवटी गळ्याकडे नेऊया आणि क्लॉकवाईज 3 वेळेला. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अगदी सावकाश कृती. पाठीतून आपण सरळ बसलोय, मानेमध्ये हालचाल होतीये. डोळे मिटून कृती करण्याचा प्रयत्न. विरुद्ध बाजूने 3 वेळेला. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. तीन वेळा कृती झाली की मग थांबूया. मान सावकाश सरळ करायची, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आणि तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. डोळे उघडून आपण जी सुखासन घातलंय ते सोडून द्या. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. आणि एकेका पायाने वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि विधिवत वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा आणि डावा. दोन्ही हात मांडीवर, डोळे मिटून वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. आपण किती सहज या स्थितीमध्ये बसतोय, वज्रासनात बसतोय, हे आपलं आपण निरीक्षण करायचंय. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. जरूर करत जा रात्रीच्या जेवणानंतर तरी ऍटलिस्ट तुम्ही काही 5 मिनिटं तरी या स्थिती वज्रासनात बसण्याचा प्रयत्न करा. खाल्लेलं अन्न खूप चांगल्या प्रकारे पचलं जातं आणि बरेचसे विकार आपल्यापासून लांब राहतात. हाताची पाचही बोटं अशी जोडून घ्यायची आणि ती आपल्या मांडीवर ठेवायची. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि काही क्षण या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा स्थिर सुखमासनमची अनुभूती घेऊया. करणार आहोत आपण उष्ट्रासन आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. त्याआधी आपण गुडघ्यांवर थोडस चालून घेऊया. आधी मॅटच्या एका टोकाला जाऊया. गुडघ्यांवर चालायचं एका टोकापासून दुसऱ्या टोकाला. एकदा सरळ आणि मग तसं दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि ही कृती करा. त्याचा बॅलन्स जाईल. आणि पुन्हा मागे. हा, छान. बरोबर. मागे आल्यानंतर सरळ जायचं आणि मग साईडने जाऊया आपण एका टोकापासून दुसऱ्या टोक. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. थंडीच्या दिवसामध्ये गुडघेदुखीचा त्रास, जॉईंट पेन्स होतच असतात, म्हणून हे कमी होण्यासाठी ही कृती. आता सेंटरला या आणि गोल फिरायचंय. तिथल्या तिथेच एकदा उजव्या बाजूने गोल फिरायचं पूर्ण आणि एकदा डाव्या बाजूने. बघा असं तिथल्या तिथेच गोल फिरा. एकदा उजव्या बाजूने आणि तिथेच डाव्या बाजूने. सावकाश मध्ये येऊन थांबा. करणार आहोत आपण उष्ट्रासन. दोन्ही हात खाली घ्यायचे. किंचितचं अंतर घ्या दोन्ही गुडघ्यांमध्ये. ज्यांना शक्य आहे दर्शनातही तुम्ही बघा, तुम्हाला गुडघे जोडून करता येत आहे का तुम्ही बघा. बाकी जे नवीन साधक आहेत त्यांनी थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. दर्शनाताईंची प्रॅक्टिस वर्षभर चालू आहे, त्यामुळे त्या पुढे ही कृती करू शकतात. ठीक आहे, दोन्ही गुडघ्यांमध्ये किंचितचं अंतर. आणि आता जी पावलं दर्शनाताई, तुम्ही पावलं फ्लॅटच ठेवा हा. बाकीच्यांनी मात्र माउंटन करा, म्हणजेच टाचा सेलिंगकडे, पायाची बोटं जमिनीवर. आणि आता पुढची कृती सगळ्यांनी एकत्रित.
दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे आहेत. नजर समोर, हाताची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलूया. मागून पुश करायचा आहे म्हणजे आपलं पोट पुढे येईल. सुरुवातीला डावा हात कमरेवरच ठेवा. उजव्या हाताने उजवी टाच पकडता येते का बघा. जर अनकम्फर्टेबल वाटलं दर्शनताई तर तुम्ही पावलांचं माउंटन करा. ठीक आहे. आणि मग डाव्या हाताने शक्य असेल तर डाव्या हाताने डावी टाच पकडा आणि मान मागे सैली सोडा. ठीक आहे, छान. शिंदे सर छान झाले. मान मागे सैल. हा, छान. तुमचंही छान झालंय दर्शनताई. डोळे बंद न करता डोळे उघडेच ठेवा. बॅलन्स जाऊ शकतो. आणि या स्थितीचा अनुभव, श्वास घेतोय सोडतोय, यथाशक्ती थांबा. पूर्णपणे समोरच्या बाजूला ताण आहे गळ्यापासून गुडघ्यापर्यंत. छान. सावकाश उलट चाल करूया. हळूहळू उजवा हात आपल्या कमरेवर घ्या. मग डावा हात. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून घ्या. गुडघे मांड्या जुळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून संपूर्ण उष्ट्रासनामध्ये गळ्यापासून गुडघ्यापर्यंतच्या सगळ्या स्नायूंना ताण होता. पाठकण्यावर प्रेशर होता. त्या सगळ्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. याला कॉम्प्लिमेंट करणारं करूया आपण शशकासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. दोन्ही हात जमिनीला टेकवायचे. सीटचा भाग कमीत कमी उचलण्याचा प्रयत्न करा आणि मग आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. जे हात समोर आहेत ते हात हातात थोडेसे मागे घ्यायचे आणि हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ घ्यायची. हाताची कोपरं गुडघ्याच्या जवळ आणि हाताचे तळवे आपल्या डोक्याच्या एका रेषेमध्ये किंवा कपाळाच्या रेषेत येतील. सीटचा भाग कमीत कमी उचलण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आपण केलंय शशकासन. पोटावरती आता प्रेशर आहे. पाठकड्यावर ताण आहे. हळूहळू श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ. आणि दोन्ही हात आता मांडीवर. डोळे मिटून घेऊया आणि या स्थितीमध्ये काही क्षण थांबूया. रक्ताच्या प्रवाहाची दिशा बदलते. ती पुन्हा एकदा पूर्ववत होतीये याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न. सावकाश डोळे उघडायचे आणि मार्जरासनची स्थिती घेऊया. गुडघ्यावर उभं राहून दोन्ही गुडघ्यांमध्ये शोल्डर एवढं अंतर घ्यायचं. हाताच्या आधाराने दोन्हीही हातांची कोपरं गुडघ्याला लावून घ्यायची. खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. बरोबर. छान. हा, परफेक्ट. बरं, आता पाठकान एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू जमिनीकडे सैल सोडा. खांदे रिलॅक्स ठेवा. नकळत आपण खांद्याचा भाग स्टिप करतो किंवा तो वरच्या दिशेने असा वरती घेतो. तर तसं न करता एकदम रिलॅक्स. थोडस रिलॅक्स तुमचा पाठकणा शिंदे सर. तो असं वर आल्यासारखा वाटतोय. तर रिलॅक्स करा. जमिनीकडे सैल सोडा पोटाचे स्नायू. हा. आणि नजर दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. ओके, ठीक आहे. आणि आता पुढची आता आपण जी कृती करणार आहोत ती पुन्हा एकदा श्वासाकडे लक्ष देऊन डायनॅमिक हालचाल असेल. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे नेणं टाळायचंय. तर आता सुरुवात करूया. श्वास घेत घेत मान वर, नजर सिलिंगकडे आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे. मग श्वास घेत घेत मान वर, जाणीव आपल्या पाठकड्याकडे घेऊन जा. तिथे होणारी हालचाल. श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत हनुवटी गळ्याकडे.
पुन्हा श्वास घेत मान वर. आणि आता इथे थांब. स्थितीमध्ये थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हनुवटी गळ्याकडे घेऊन घ्या. आणि पुन्हा या स्थितीमध्ये थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. फक्त आपण स्थितीमध्ये थांबलोय, श्वास मात्र चालू आहे. आता इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन आपलं आपण मनाने करून घ्या. हे आवर्तन करताना बघा पाठकणा अजून वरती सिलिंगकडे ताणला जाईल. बरोबर. उलट चाल करूया. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान मध्यभागी, नजर दोन्ही हातांच्या मध्ये. गुडघे मांड्या जोडून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर व्हा. पुन्हा डोळे मिटून इथे काही सेकंद थांबा. खांद्यावर मनगटावरती जर ताण आल्यासारखं वाटत असेल तर थोडेसे हात झटकून घ्या. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच ही कृती करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एकेका पायाने वज्रासन जे घातलंय ते सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा आणि मग डावा. मान मध्ये सैल सोडून थोडा वेळ विश्रांती. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये येऊया. उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण वायू निष्कोणासन. तर वायू निष्कोणासन म्हणजे काय, तर आपल्या पोटातला जो गॅस आहे तो कमी होण्यासाठी ही कृती करतात. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि आपल्या हातांची जे तळवे आहेत, सॉरी हातांची जी बोट आहे ती पायांच्या तळव्यांच्या मध्ये घ्यायची. म्हणजे उजव्या पावलाखाली उजवा हात, डाव्या पावलाखाली डावा हात. ठीक आहे. आणि आता इथे आपल्याला श्वास घेत घेत खाली बसायचंय. नजर सिलिंगकडे. बरं, आपले हात जे आहेत ते आतून येतील. हा, आतून बघा या प्रकारे खाली बसायचं. श्वास घेत घेत खाली बसायचं, नजर सिलिंगकडे. आणि श्वास सोडत सोडत वर. श्वास घेत खाली, नजर सिलिंगकडे. श्वास सोडत वर, हनुवटी गळ्याकडे. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. श्वास घेत खाली, श्वास सोडत वर. आता इथे श्वास घेत खाली बसा. नजर वरती, तोंड बंद, डोळे उघडे. आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. हात मात्र आपले कोपरातनं सरळ असतील. हा, छान. तोंड बंद, श्वास चालू. सावकाश मान सरळ करायची आहे. आता जो सपोर्ट आपण पावलं जी हाताचा सपोर्ट जो पावलांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि मलासन करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी, नजर समोर. आता आपल्या हाताच्या कोपऱ्यांनी थोडेसे गुडघे स्ट्रेच करायचे आणि आपले जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. बरोबर. अजून थोडंसं स्ट्रेच होता येत आहे का बघा शिंदे सर. हा. आणि मग टाचा ज्या आहेत त्यावर उचलायचे आहेत. बॅलन्स करायचा आहे स्वतःला. परफेक्ट. नजर समोर. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश टाचा खाली. आणि श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. श्वास घेत घेत वर यायचंय. दोन्ही हात खाली घेऊया आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. सावकाश सूर्यनमस्कार मॅटच्या एका डोक्याला येऊन भरवूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात जोडून घेऊया. डोळे अलगद मिटून आपल्या नजरेसमोर भूमध्यामध्ये नुकताच उगवणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न करूया. सूर्योदयाची वेळ आता होतच आलेली आहे आणि आपण आता सूर्यनमस्कार करत आहोत.
मनामध्ये एक लीन भाव, भक्तिभाव, सूर्यदेवतेप्रती एक कृतज्ञता भाव. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवे नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन. हे करताना नकळत आपली सीट वर जाते, तर आपल्याला स्लॅन्टिंग पोझिशन घ्यायची. हा बरोबर, नजर समोर. सहा अष्टांगासन, गुडघे जमिनीवर, छातीचा भाग जमिनीवर आणि हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. सात भुजंगासन. आठ पर्वतासन, टाचाखाली जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल आणि नजर नेवल रिजनकडे, खांदे रिलॅक्स. आपण केलंय 8 पर्वतासन. पुढे करणार आहोत 9 अश्वसंचलन. उजवा पाय पुढे घ्यायचा आहे, दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अट्टाहास नसेल. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे सूर्यनमस्कार. ओम मित्राय नमः. 1 2 3 4 डावा पाय मागे. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. तो सूर्यनमस्कार श्वासाकडे लक्ष देऊ. ओम आदित्याय नमः. 1 आहे तो श्वास सोडा. 2 श्वास घेत हस्त उत्तानासन. 3 श्वास सोडत हस्तपादासन. 4 श्वास घेत उजवा पाय मागे, अश्वसंचलन. नजर सिलिंगकडे. श्वास सोडत डावा पाय मागे, दंडासन. आणि आता अष्टांगासन करताना श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. श्वास घेत हनुवटी गळ्याकडे टेकवा, सॉरी हनुवटी जमिनीला, आणि पूर्णपणे आहे तो श्वास सोडा. काही क्षण थांबा श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये, आणि श्वास घेत 7 भुजंगासन. श्वास सोडत 8 पर्वतासन. श्वास घेत 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. श्वास सोडत 10 हस्तपादासन. श्वास घेत 11 हस्त उत्तानासन. श्वास सोडत 12 नमस्कारासन. अगदीच गोंधळ वाटत असेल तर मी तुम्हाला पीडीएफ शेअर केले ग्रुपवरती, तर त्यामध्ये कधी श्वास घ्यायचा आहे सोडायचा आहे हे तुम्ही पुन्हा एकदा रिव्हिजन करू शकता. लास्ट सूर्यनमस्कार. ओम भास्कराय नमो नमः. 1 आहे तो श्वास सोडूया. 2 श्वास भरून घेऊया. 3 श्वास सोडायचा आहे. 4 श्वास घेत डावा पाय मागे. श्वास सोडत उजवा पाय मागे. 5 6 श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. 7 श्वास घेत भुजंगासन. 8 श्वास सोडायचा आहे, पर्वतासन. 9 श्वास घेत डावा पाय पुढे घेऊया, अश्वसंचलन. 10 श्वास सोडायचा आहे, हस्तपादासन. श्वास घेत हस्त उत्तानासन आणि श्वास सोडत 12 नमस्कारासन. मुखदोटी करून घ्या. सावकाश बैठक स्थितीमध्ये घ्या आणि मग
एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, डोळे मिटून विश्रांती. श्वासाच्या गतीकडे लक्ष. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात श्वास घेत घेत समोरनं वर घ्या आणि श्वास सोडत सोडत साईडने खाली घ्या. पुन्हा श्वास घेत घेत हात समोरनं वर आणि श्वास सोडत जमिनीला घासत घासत हात साईडने खाली. श्वास सोडत सोडत जमिनीला घासत हात साईडने खाली. 3 वेळा आपण कृती. अजून एक लास्ट राऊंड. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात बाजूने जमिनीला घासत घासत हात खाली. आता 3 वेळा आपण विरुद्ध बाजूने करूया. श्वास घेत घेत हात जमिनीला घासत घासत डोक्याच्या दिशेने वर, साईडने वर येतील. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडत समोरनं खाली येतील. विरुद्ध बाजूने आपण ही सेम कृती करतो. पुन्हा एकदा श्वास घेत घेत हात साईडने वर, जमिनीला घासत घासत आणि श्वास सोडत सोडत समोरनं खाली येईल. अजून एक लास्ट राऊंड करूया. श्वास घेत घेत वर, साईडने आणि श्वास सोडत सोडत समोरनं खाली. रिलॅक्स. डोळे मिटून घ्या, हातापायांमध्ये अंतर घ्या आणि तिथल्या तिथेच विश्रांती. करणार आहोत आपण उत्तान वक्रासन. त्याचं एक छोटस व्हेरिएशन आहे. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. नॉर्मली जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा गुडघे मांड्या जुळवून घेतो, बरोबर. टाचा सुद्धा सीटच्या जवळ ओढून घेतो. तर आज मात्र आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये थोडंसं अंतर ठेवायचंय. पावलामध्ये अंतर ठेवा, गुडघ्यामध्ये अंतर घ्या. टाचा सुद्धा सीटपासून थोड्याशा लांब असतील. म्हणजे दोन्ही पायांमध्ये आपण थोडंसं अंतर घेतलंय. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि पुढची कृती सेम आहे. हाताची पकड डोक्याच्या मागे, खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहेत. नकळत आपण खांदे स्टिफ करतो, तर ते पूर्ण एकदम रिलॅक्स ठेवा. पाठकळा सुद्धा रिलॅक्स. ठीक आहे. आता पुढची कृती सेम असणार आहे. आता आपले पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. आता जेव्हा पाय उजवीकडे जात आहेत तेव्हा आपला डावा जो गुडघा आहे तो खाली उजव्या पावलाजवळ आणण्याचा प्रयत्न करा. आपला डावा गुडघा जो आहे तो खाली उजव्या पावलाजवळ आणण्याचा प्रयत्न करा आणि मान आपल्या डाव्या बाजूला आहे. डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. उजवा पाय पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स आहे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पावलाच्या जवळ आपण आणलाय. आता इथे बघा, तुमचे कमरेचा जो भाग आहे, खुबा जो आपण म्हणतो, तिथे एक ताण आहे डाव्या बाजूला. त्याची जाणीव. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना सावकाश आपले दोन्ही पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. पुन्हा पायाची स्थिती आपली आपण तपासून घ्या. गुडघे, पावलं आणि आपल्या टाचा या लांब असतील एकमेकांपासून, बरोबर. पुन्हा हात तसेच असतील डोक्याच्या मागे. आता आपले जोडलेले पाय डाव्या बाजूला, सॉरी जोडलेले नाही, दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. आता आपले पाय डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. आता उजव्या पायाचा गुडघा हा डाव्या पावलाजवळ आपला आपण घेऊया आणि उजव्या हाताच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न करा, बरोबर. डावी बाजू पूर्णपणे रिलॅक्स असेल. डोळे मिटून घ्या आणि या स्थितीचा अनुभव. आणि आता बघा, आपल्या उजव्या बाजूचा जो कमरेचा भाग आहे तिथले जे हाडं आहे तिथे ताण आहे.
जोड श्वासाची, श्वास घेतोय सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडायचे. पुन्हा मान मध्यभागी, पाय मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करा. आपल्या दोन्ही हातांची पकड जी आता डोक्याच्या मागे आहे ती काढून घ्या आणि दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आडवे. हा. दोन्ही पाय जुळले. आता आपण पुढचं वेरिएशन करतोय. दोन्ही पाय जुळलेत आणि आता उजवा पाय आपल्याला हळूहळू 90 डिग्री वर घेऊन यायचा आहे. अगदी सावकाश घेऊन या. उजवा पाय 90 डिग्री वर घेऊन या. आणि आता उजवा पाय आपला डावीकडे जाईल, मान उजवीकडे. उजवा पाय डावीकडे, मान उजवीकडे. बरोबर. छान. खाली पाऊल जमिनीला टेकताय का बघा. टेकवण्याचा प्रयत्न करा. पूर्णपणे ट्विस्टिंग. हा. बरोबर. सावकाश हळूहळू पुन्हा उलट चाल. उजवा पाय पुन्हा 90 डिग्री वर. आणि आता तो नियंत्रित जमिनीवर घ्या. पुन्हा दोन्ही पाय जुळलेत. आता डावा पाय हळूहळू 90 अंशापर्यंत वर घ्या. आणि डावा पाय उजव्या बाजूला, मान डावीकडे. खाली पाऊल जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खांदे मात्र वर, जास्तीत जास्त वर न उचलण्याचा प्रयत्न करा. मान डावीकडे आणि डाव्या पायाचं पाऊल उजवीकडे. पुन्हा इथे श्वास घेतोय सोडतो. हळूहळू उलट चाल करताना पुन्हा डावा पाय 90 अंशापर्यंत वर येईल, नियंत्रित जमिनीवर. दोन्ही हात खाली शरीराच्या जवळ आणि विश्रांती. डोळे मिटून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि एका गालावर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्या. आपण पावलाने टाळ्या वाजवणार आहोत. दोन्ही पायांमध्ये अंतर. आता एका हातावर दुसरा हात ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. एका हातावर दुसरा हात आणि त्यावर आपलं कपाळ. आता दोन्ही पायांमध्ये जे कम्फर्टेबल डिस्टन्स आहे ते दोन्ही पाय वर उचला आणि पावलांनी दोन्ही पावलं जी आहेत ती जोडून घ्या, जसं आपण नमस्कार करतो त्याप्रमाणे. हा बरोबर. छान. आणि आता पावलांनी टाळ्या वाजवल्या. जास्तीत जास्त लांब करायचे, जवळ घ्यायचे. लांब जवळ. पावलांनी टाळ्या वाजवायच्या जशा आपण हाताने वाजवतो त्याप्रमाणे. आता कोणाला जर कपाळ खाली जमिनीकडे म्हणजे हातावर ठेवून जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हनुवटी ठेवा. हनुवटी आपल्या हाताच्या जडीवर ठेवू शकता. तर तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल त्याप्रमाणे. 5 ते 6 वेळेला ही कृती करून झाल्यावर थांबायचं. दोन्ही पाय खाली घ्यायचे. दोन्ही हात खाली ठेवूया आणि आपली हनुवटी जमिनीला टेकवूया आणि करूया आपण शलभासन. आपल्या हातांचे तळवे मांड्यांच्या खाली. उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीखाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीखाली. हनुवटी पूर्णपणे जमिनीला चिकटली आहे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून वर उचला. हनुवटी मात्र कुठेही वर उचलायची नाहीये, फक्त पाय वर उचलायचे. सायटिका प्रतिबंधात्मक शलभासन. पाठकणा व्हेरिकोस वेनचा त्रास कमी होतो. पाय गुडघ्यातनं सरळ. छान छान. शिंदे सर छान झालाय. सावकाश दोन्ही पाय खाली घ्या. हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली येतो काढून घ्या. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला गळा आणि बैठक स्थितीमध्ये घ्या हाताच्या आधाराने. अगदी सावकाश.
मान मागे सैल सुरू. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण संपूर्ण योगिक श्वसन करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही मुद्रा फॉलो करायच्या आहेत. तर सुरुवातीला आज आपण बघणार आहोत ती म्हणजे चिन मुद्रा. तर चिन मुद्रेमध्ये काय असतं, आपण जी ज्ञान मुद्रा करतो ना तशीच करायची, फक्त हाताचे तळवे तुम्हाला जमिनीकडे घ्यायचे आहेत. ही झाली चिन मुद्रा. ठीक आहे. त्यानंतर आपण करणार चिन्मय मुद्रा. तर इथे जी तीन बोटं आपली ओपन आहेत ती आपल्याला बंद करायची आहेत. बाकी हात आपले तसेच. ठीक आहे. त्यानंतर आपण करणार आदी मुद्रा. आदी मुद्रेमध्ये तुम्हाला अंगठा आतमध्ये घ्यायचा आहे, चार बोटं त्याच्यावरती लॉक करून घ्यायचे आहेत. आणि पुन्हा हाताचे तळवे हे आपले गुडघ्याच्याच दिशेने असतील. आपल्याला कुठेही हात सिलिंगकडे नाही घ्यायचे, तर गुडघ्याकडे घ्यायचे. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण संपूर्ण योगिक श्वसन करताना करणार आहोत ब्रह्ममुद्रा. तर ह्या ब्रह्ममुद्रेमध्ये तुम्हाला आपल्या हाताची अंगठ्या आतमध्ये, मग त्यावर चार बोटं ही अशीच ठेवायची. हाताचा जो मागचा भाग आहे तो एकमेकांना असा जोडून घ्यायचा आणि तो आपल्या ओटी पोटाच्या इथे ठेवायचा. तर ही झाली आपली ब्रह्ममुद्रा. आणि ही मुद्रा करताना आपण संपूर्ण अकार, उकार आणि मकार एकत्रित करणार आहोत या मुद्रेमध्ये. ठीक आहे. काही कन्फ्युजन असेल तर मी पुन्हा एकदा सांगते. सुरुवातीला आपण करणार आहोत चिन मुद्रा. ही मुद्रा जेव्हा आपण करू तेव्हा आपल्याला अकाराची जोड द्यायची आहे. त्यानंतर आपण करणार चिन्मयी मुद्रा. जी तीन बोटं ओपन आहेत ती आपण तिथल्या तिथेच बंद करणार. हाताची स्थिती आपली तशीच असेल. तर जेव्हा आपण ही चिन्मयी मुद्रा करू तेव्हा आपल्याला उकाराची जोड द्यायची आहे. आणि मग आपण करणार आदी मुद्रा, म्हणजे अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर चार बोटं घ्यायची आहेत. पुन्हा हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्याच दिशेला. आणि त्याच्यानंतर आपण करणार आहोत मकार. ठीक आहे. अकार, उकार, मकार आणि नंतर ब्रह्ममुद्रेसकट संपूर्ण योगिक श्वसन. जसजसं आपण करू तसतसं तुमच्या लक्षात येईल. तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला आपण करणार आहोत दीर्घ श्वसनाची दोन आवर्तनं. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगकडे आहेत. डोळे मिटून घेऊया. सुरुवातीला करूया दीर्घ श्वसनाची दोन आवर्तनं. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्या. संथ गतीने सोडा. काही क्षण शांत. आता जी ज्ञान मुद्रा आहे तेच आता हाताचे तळवे गुडघ्याच्या दिशेला आणि हाताचे जे अंगठा आणि पहिलं बोट आहे ते गुडघ्यावरती घ्यायचंय. बरोबर. डोळे मिटून घ्यायचे. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. करणार आहोत आपण विभागीय श्वसन. सुरुवातीला अकार. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना अचा उच्चार. अ. अजून एक राऊंड. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडत अकार. अ. जी हाताची तीन बोटं ओपन आहेत ती फोल्ड करायची आहेत. तिथल्या तिथेच फोल्ड करून घ्या, दुमडून घ्या.
आता आपण केले चिन्मय मुद्रा. करणार आहोत आपण उकार. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडताना उकार. ओ. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना उकार. ओ. दोन्ही हातांची आदी मुद्रा, अंगठा आतमध्ये, मग त्यावर चार बोट आणि हात आपला पालथा आपल्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. हाताचे तळवे गुडघ्याच्या दिशेला आहेत. करणार आहोत मकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. हम्म. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना मकार. हम्म. दोन्ही हातांची ब्रह्ममुद्रा. दोन्हीही हातांच्या मुठी एकमेकांच्या जवळ घेऊन ती मूठ आपल्या ओटीपोटाजवळ घ्यायचे. डोळे अलगद मिटलेले आहेतच. हाताची कोपरं थोडीशी स्ट्रेच होत आहेत. पाठकणा सरळ. चेहरा शांत. करूया संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार मकारासहित. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ, ओ, खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना अ उ म एकत्रित. अ, अ, खोलवर दीर्घ श्वास. शेवटचा आवर्तन. श्वास सोडताना अ उ म. अ, काही क्षण शांत. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत गुडघ्यांवरती. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचितसा दाब आणा. प्राणस्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करूया. अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. दुसरा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. अजून एक आवर्तन. डावीने पूरक.
डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायामाची आवर्तन. भ्रामरी प्राणायाम आज आपण शवासनाच्या स्थितीत करणार आहोत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून पाठीवर पडून विश्रांती घ्या. पद्मासन अर्ध पद्मासन जे घातलंय ते सोडा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील. मान उजवीकडे डावीकडे किंवा मध्यभागी. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण पाठीचा मणका जमिनीकडे सैल सोडून द्या. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपण जमिनीकडे सैल सोडलेलं आहे. जमिनीला झालेला, पाठकण्याला झालेला जमिनीचा स्पर्श सुखावह आणि आरामदायी वाटतोय. संपूर्ण देहाचं निरीक्षण करा, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. पुन्हा एकदा आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, सांधे, स्नायू आपण सैल सोडलेले आहेत जमिनीच्या दिशेने. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आपण स्वतःला आरशात पाहतोय असं इमॅजिन करा आणि स्वतःच निरीक्षण करा. करणार आहोत आपण भ्रामरीची आवर्तनं. तिथल्या तिथेच अंगठा आणि पहिलं बोट यांचं टोक जुळवून घ्या. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना भ्रमरगुंजन. हे गुंजन करताना आपली जाणीव पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत असेल. अजून 3 आवर्तन आपण करणार आहोत. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना भ्रमरगुंजन. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूरक. दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. हातांची जी ज्ञानमुद्रा केली आहे ती सोडून द्या. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न श्वासन. खूप छान आणि खूप बरं वाटतंय. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध झालीये. विचार आपोआप कमी झालेले आहेत. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे. थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट जमिनीकडे जात आहे. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये दोन्ही नाकपुड्यांना. श्वास घेताना आपण एनर्जाइज होत आहोत. श्वास सोडताना आपण तणावमुक्त होत आहोत.
मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी माझा रोजचा 1 तास स्वतःला देणार आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित, व्याधीविरहित असंच असणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं महामृत्युंजय मंत्राचं पठण मी करते, आपण श्रवण करा. प्रचंड आत्मविश्वास मनामध्ये, प्रचंड इच्छाशक्ती आहे. आणि या मंत्राचं श्रवण. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृता. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा हळूहळू बदलत चाललेला आहे. मनोमन आपले आई वडील, गुरुजन, इष्टदेवता त्यांचं स्मरण करा. त्यांना मनोभावे वंदन करा. आणि आजच्या दिवसासाठी प्रचंड आत्मविश्वासाने सज्ज होऊया. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी हळूहळू हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरून घ्या. डाव्या कुशीला वळून हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. काही सेकंद इथे थांबा. डोळे मिटलेले आहेतच. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमिदुच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपल्या क्षमतेने कमरेत तुकडे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत भाव, समर्पण भाव. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला सगळी नकारात्मकता, आपला सगळा अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत. आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. सावकाश कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हस्त फिरून नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. मीटिंग एंड करते. शुभ दिवस सगळ्यांना.